पुणे आणि ठाणे जिल्ह्याला जोडणारा घाट म्हणजे माळशेज घाट. याच माळशेज घाटातून प्रवास करत आम्ही पोचलो स्वराज्य संकल्पक श्री शहाजीराजे भोसले प्रवेशद्वारापाशी. पुण्यापासून 100 किलोमीटर तसेच शिवप्रभूंच्या स्मारकापासून तुम्ही खाजगी वाहनाने गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचू शकता. नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला आहे. त्या काली नाणेघाट मार्गे खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांकडून त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काही किल्ल्यांची निर्मिती केली होती. त्यापैकी शिवनेरी हा देखील एक किल्ला बांधला होता. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूल या राज्यांच्या आधिपत्याखाली देखील हा किल्ला राहिला आहे. किल्ल्यावर 7 दरवाजांची शृंखला आहे. हे 7 दरवाजे ज्या ज्या राज्याने राज्य केले त्या त्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. त्यापैकी पहिला आपल्याला महादरवाजा लागतो. आता आपण पोचलो गडाचा पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजापाशी. गडाची खरी सुरुवात या दरवाजापासून होते. दरवाजाची भव्यता पाहून गडाचे संरक्षण किती खतरनाक असेल हे लक्षात येत असेलच तुम्हाला. यादवांच्या काळात शिवनेरी किल्ल्याला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. पुढे चालत असताना आम्ही पोचलो दुसरा गणेश दरवाजापाशी. दरवाजाच्या मध्यभागी गोमातेचे मुख व साईडला शराबाचे काही कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते. लगेचच समोर आपल्याला पीराचा दरवाजा दिसतो. प्रत्येक दरवाजाच्या आतल्या साईडला माऊल्यांच्या विश्रांतीसाठी काही देवड्या पाहायला मिळतात. आपल्याला इथे काही पुरातत्व खात्याचे काम केलेले दिसून येते. हा गडाचा 5वा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा असा की हत्तीच्या सोंडेप्रमाणे वलन असल्यामुळे हत्ती दरवाजा नाव ठेवला असावा. पुढे चालत असताना आपल्याला 2 मार्ग लागतात. एक शिवजन्मस्थळाकडे तर दुसरा शिवाई देवी मंदिराकडे. अशी कथा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देवीच्या नावावरून माँसाहेबांनी शिवाजी असे ठेवले होते. हा आहे शिवाई देवी मंदिराचा प्रवेशद्वार.
देवीच्या मंदिरात प्रवेश करताच आपल्याला लाकडी खांब व त्यावर कोरलेले काही नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेतात. शिवाय देवीच्या मंदिराच्या मागच्याच बाजूला काही आपल्याला गुहा व पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. बुरुजावर येताच तुम्हाला सुंदर असा निसर्गाचा सौंदर्य पाहायला मिळतो. हा आहे गडाचा 6वा दरवाजा, मेणा दरवाजा. मेणा दरवाजा म्हणजे राणी राजे वगैरे यायचे तेव्हा मेणे इथेच उतरत असावेत. हा छोटा शिवभक्त. लगेचच काही अंतरावर आपल्याला कुलूप दरवाजा पाहायला मिळतो. हा दरवाजा शेवटचा दरवाजा. हा दरवाजा पार केला की खरी आपली गडावर एंट्री होते. हा आहे अंबरखाना म्हणजे धान्य कोठार. सध्या त्याची पडझड झाली असून अर्धा भाग सुस्थितीत आहे. पूर्ण स्ट्रक्चर दगडाचे आहे. अंबरखान्याचा वर पण जाऊन बघूया आपण. हे बोगदे हवा वगैरे येण्यासाठी असावेत. वर पाणी साठू नये, पाणी जाण्यासाठी मार्ग देखील आहे.
या काय आहे रे? या काय आहे? चल बघू चल लगेच बघू चल. मंजिरी सारखा आकार दिला. असं बनवलंय कारण की असं बोलतोय हा ये ना. खाली येऊच नका. चल चाललंय. शिव जन्मस्थळाकडे जाताना काही कुंडांचे तसेच टाक्यांचे अवशेष पाहायला मिळतात. हा आहे हमामखाना. त्याच्या मागेच पाण्याच्या टाक्या आहेत. कदाचित तोच पाणी आंघोळीसाठी वापरण्यात असावे. हमामखान्याचा पूर्ण स्ट्रक्चर दगडाचे असून व चुन्याचे कोरीव कामाचे आहे. टाकीतून पाणी बाहेर जाण्यासाठी किंवा आत जाण्यासाठी तेव्हाचे दगडी पणाले म्हणजे शिवकालीन पाईपलाईन. इथेच काही आपल्याला राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळते. हा देखील एक हमामखाना आहे. महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, सध्या आपल्याला या ठिकाणी मूर्ती आणि पालना पाहायला मिळतो.
महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच्याच वर इमारतीवर आपल्याला सुंदर असे बांधकाम पाहायला मिळतं. थंड वातावरण, शांतता, सुंदरता अशा कोरीव काम व कमान्या पाहायला मिळतात. शहाजी महाराज साहेबांनी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ठिकाणासाठी शिवनेरी का निवडले याची बरीच कारणे आहेत. त्यामधील काही कारणे म्हणजेच विजयराज हे मातब्बर सेनापती होते निजामशाहीचे. तसेच जुन्नर ही मोठी व्यापारी बाजारपेठ सुद्धा होती. बाजारपेठ असताना लष्करी ठाणे सुद्धा होते. त्यामुळे इथे असलेल्या विजयराज यांना दुखावणे निजामशाहीला खूप भारी पडले असते. विजयराज हे शिवनेरीचे किल्लेदार होते. शहाजी राजांच्या नात्यातले सुद्धा होते. ते नातं असं की छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा विवाह विजयराव यांच्या मुलीशी करून दिला होता. तेही संबंध शहाजी राजांशी होते. तिसरं कारण म्हणजे निजामशाहीने जिजाऊ मासाहेबांचे वडील व 2 मुले व 1 नातू यांची धोक्यांनी भर दरबारात मारले. त्यामुळे जिजाऊ मासाहेबांनी माहेरी पाठवणे शक्य नव्हते. अगोदरच सिंदखेड राजाची सगळी घडी डगमगली होती. शेवटचं कारण म्हणजे शहाजी राजे स्वतः मोहिमेवर होते. त्यामुळे जिजाऊ मासाहेबांना सोबत ठेवणे धोकादायक होते. त्याच कारणामुळे तसेच सेफ्टी मुले शिवनेरी किल्ला निवडला असावा. बदामी टाके या टाक्यांचा दगड गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात गेला आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे टाके आहे. जमा झालेले पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ देखील आहे. टाक्यातील उत्तरेकडील भागात काही कमान्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. हाच रस्ता आपल्याला पुढे कडेलोट टोकाकडे घेऊन जातो. कदाचित हे दरवाजाचे अवशेष असावेत. हाच आहे शिवनेरीचा कडेलोट टोक. स्वराज्याच्या विरोधात जे कोणी गद्दारी करायचे त्यांना शिक्षा म्हणून याच कडेलोट टोकावरून ढकलले जायचे.